विनम्र अभिवादन आणि इंद्राणी मातेच्या पदस्पर्शाने पवित्र पावन झालेल्या या निसर्गरम्याच्या तारासोबत शहरामध्ये आज कोकण जगतनाथ मंडळ सिंधुदुर्ग जिल्हा तारासोबा यांच्या वतीने आज भव्य दिव्य असा आमने सामने या कोकण जिल्ह्यात आयोजित करण्यात आला त्याबद्दल या मंडळाचे कार्याध्यक्ष सन्माननीय सूर्यकांत मेस्त्री अध्यक्ष असे वंदराज म्हणजे पंढरनाथ भाई त्याचप्रमाणे सन्माननीय रुपेश दळे सचिव प्रशांत शिंदे उपाध्यक्ष श्री बालकृष्ण खबरे सल्लागार श्री जयराम कदम आणि त्यांचे या कार्यमंडळाचे सर्व सभासद या सर्वांना माझ्या उद्देशाने खूप शुभेच्छा त्यांना कार्यामध्ये त्यांना उलट द्यावं सुदृढ आयुष्य द्यावं अशी प्रार्थना परमेश्वराने आजचा हा कार्यक्रम फेब्रुवारी महिन्याचा कार्यक्रम आयोजित केला गेला आहे आणि या कार्यक्रमासाठी आम्हा दोन मान्यवरांची निवड या मंडळाने केली आहे त्यांच्या प्रकारचा बदल ते नामावंत भरपूर त्यांचा आवाज ऐकायला सारख्या पांढऱ्यांमध्ये आठवण होते माझे सर्व मित्र आणि आजच्या माझ्या नाशिकमध्ये प्रतिस्पर्धी सन्माननीय शिवसाहेब श्री कोटेश्वर प्रसादी भजन मंडळ हरसोळ तालुका जिल्हा सिंधुदुर्ग आणि त्यानंतर भगवानाची साधना मध्यमवाच्या सरकारमध्ये सन्माननीय स्वभावाचे आणि स्वर्गीय त्याकरता उत्साह समोरसाठी सुरू घेणारे माझे परम मित्र सन्माननीय रुपेश कदम आणि त्याला सगळ्यांनी सन्माननीय अमित शिरसाट आणि त्यांनी बोलत मंडळी त्यामुळे त्यांना सगळ्यांनी साथ करताय सन्माननीय सुप्रसिद्ध तत्ववादी जयदीप पाटील त्यांचा माझ्या मंडळीचा उद्देश मनाची आभार मानतो त्यांनी बोलत मंडळी यांचा मनाची आभार मानतोय आणि मी स्वतः संतोष दत्ताराम जोडी सुप्रसिद्ध सम्राट श्रीधरबुवा मुंडेकर माझे गुरुदेव भजन मंडळ मुक्कामपूरखोडी तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग आणि मला भगवंताची साथ करणारे माझे परम मित्र सन्माननीय गणेश कांबळे आणि त्यांना सगळ्यांची साथ करण्यात सन्माननीय गुलाब पांचा त्याचप्रमाणे मला सगळ्यांची साथ करणारी अनेक स्पर्धावर त्यांनी आपल्या तत्वज्ञानाच्या कलेमधून प्रथम क्रमांकाला पारितोषिक पटकावलं ते सन्माननीय आमचे परममित्र सन्माननीय योगेश परब यांचे समाजामध्ये आज या भव्यगर्दीच्या प्रोग्राममध्ये अनेक नामवंत भजनी कलाकार असतील संवादकार असतील दशावतारी कलाकार असतील अन्य कुठे कलाकार या कार्यक्रमाच्या ठिकाणी असतील उपस्थित असतील समाजाच्या समाजच्या आईवर त्यामध्ये बरोबर सन्माननीय रोहित मांजरेकर त्याचप्रमाणे सन्माननीय संतोष राणेबुवा माझे प्रमुख सन्माननीय जयराम राणेबुवा यांना विनंती करतो की त्यांनी रंगमंचावर जेव्हा माझ्या माध्यमाची सन्मानाची गोष्टी येईल गोष्टीचा मान राखावा सन्माननीय जयराम राणेबुवा त्याचप्रमाणे सन्माननीय रुपेश घोड त्याचप्रमाणे आमचे प्रमुख सन्माननीय संतोष कदम त्याचप्रमाणे संजय कदम माझे परममित्र सन्माननीय राजेंद्र राव त्याचप्रमाणे माझे परममित्र सन्माननीय वीस कांबळे संतोष सानवे आणि सुप्रसिद्ध
हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित असतील तर त्यांच्यासुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने मनस्वी आभार मानतो. त्यांना सुद्धा या सन्मानाच्या कृतीचा मान राखावा अशी मी त्यांना विनंती करतोय. या ठिकाणी आमंत्रित करतोय. त्याचप्रमाणे सन्माननीय अक्षय खोडकर बुवा यांच्या या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक सन्माननीय मधुकर वाडकर, त्याचप्रमाणे प्रशांत सानेकर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे पक्वादर उदय पांचाळ यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने मनस्वी आभार मानतोय. माता भगिनींचं या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी उपस्थित आहे. सर्वांच्या चरणांनी नमस्कार होतो. सर्वांचे आशीर्वाद मिळतो. त्याचप्रमाणे आमचे विठ्ठलबाई कापडे भजन मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय वामनजी गावडे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे सुद्धा मनस्वी आभार मानतोय. मी आमचे बंधू सन्माननीय पंढरीनाथ जोशी, त्याचप्रमाणे सूर्यकांत मेहते या ठिकाणी आमंत्रित करतो. 5 मिनिटासाठी होईल या ठिकाणी आपण रंगमंचावरती येऊन त्या गोष्टीचा मान सन्मान करावा असं त्यांना विनंती करतो. एका जोरदार आणि आशीर्वाद आमच्या तुम्ही मान्यवरांसाठी करा. खरोखर त्यांच्या संकल्पनेतून आजचा हा कार्यक्रम सादर होईल. कोकण खेळाडू मंडळ असल्यानंतर कोकण खेळाडूला मंडळ लागल्यानंतर अनेक धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी राबवले जातात. त्याच्या मार्गदर्शनातून खरं म्हणताना ज्या गोष्टी ज्या आहेत त्यांना मदत करण्याचं कार्य हे मंडळ करत असतं. फुलेशेका कोकण खेळाडूच्या मंडळाला लाख लाख शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतोय. या ठिकाणी अनेक आवेशक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे पक्वादर प्रथमेश गावडे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आमच्या राजेंद्र राऊत यांचे विकास सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा आभार मानतोय. फुलेशेका 7 वर्ष 7व्या वर्षाचा शेवट गोड व्हावा आणि येणारे वेळेचे नवीन वर्ष सर्वांना सुखाचं आणि समृद्धीचं भरभराटीनं जावं अशी ईश्वराची प्रार्थना अतिशय सुंदर साऊंड या ठिकाणी आम्हाला मिळालेला आहे. मी माझ्या मंडळाच्या वतीने आमच्या साऊंडवाल्यांसाठी लाख लाख शुभेच्छा व्यक्त करतोय. त्याच्या या कार्यामध्ये त्यांना उदंड यश यावं आणि त्याच्यापेक्षा घरगत असा साऊंड आपला कार्यक्रमाच्या ठिकाणी लागावा अशा एक दिवसांच्या चरणाची प्रार्थना करतोय. फक्त आमचे पक्वादर आहेत त्याची थोडीशी काठी थोडीशी वाढवा, मॉनिटरमध्ये द्या, म्हणजे ते पण खुश आम्ही पण खुश आणि तुम्ही आवाज वाढवला. या ठिकाणी सुंदर अशा प्रकारची भजनाची सुरुवात आमचे प्रतिस्पर्धी बुवा सुप्रसिद्ध भजन सम्राट सन्माननीय अभिषेक शिरसाट बुवांनी या ठिकाणी केलेली आहे. मनापासून
त्यांना सुद्धा येणारं इंग्रजी नवीन वर्ष त्यांना सुद्धा सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं जावो आणि येणाऱ्या वर्षामध्ये सुद्धा त्यांना डबलबारीचे भरघोस असे कार्यक्रम मिळावे अशी प्रार्थना परमेश्वराकडे करतो. एका जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद माझ्या प्रतिस्पर्धी होण्यासाठी. धन्यवाद. या ठिकाणी युट्यूबच्या माध्यमातून आमचे कार्यक्रम जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये घेऊन पोहोचवतात ते युट्यूब चॅनलवर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी मान कलाकार आमचे चिरंजीव संतोष जोई बॉय अँड सन्स चॅनलचे मालक सर्व गंगाधर जोई या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी भाऊ फक्त तो बसलंच ना तर पाठ्यांचा अडथळ होता नाही असं होता. पाठ्याने आधार घेऊन बसण्याचे कसा होय जोई बॉयने आपल्या वर्गात घेऊन दिले आणखी आमचा कार्यक्रम खूप गौरव आहे असा का होता का म्हणे. धन्यवाद. तुझ्या रसिकांच्या उपस्थितीमध्ये आजचा हा कार्यक्रम संपन्न होतोय. धन्यवाद. बाबू जर कोरस आवाज बेस ने सगळ्याला आता कोरसवाल्याने सुद्धा बेस वयो काय घेत वया आपल्याला माहिती नसतं तर सुद्धा मागा घेतले बाबू. Thank you.
तो बघितला आवाज खाली जायच नाही बघितलं जायच नाही हा एवढा एक कसा असता त्याने काय काय करता अर्थ एवढं मोठं मिक्सर म्हणजे एवढा लवकाट असता दोघजण त्याच्यावरती संसार करू शकते एवढा मोठा लवकाट असता कोणता बटाला जर काही गावला नाही त्या तर तो काय उपयोग नाही का बुवा पण तो समोर अतिशय सुंदर आहे फक्त बाहेर कितपत ऐकत जाता एवढा तरी तो आवाज बघून जरा वाढवा ओरडतो जाता सन्माननीय दशरथ सावंत यांच्याकडून हे 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यावरती काहीतरी रचना करून म्हणा आता त्यांचं मत काय तो निघतो आपलो अडाकलो अगवा तुमच्या माध्यमातून जर काय होत असतात वरती जाऊ गेले त्याच्यात नेमकं तर मला माहिती का कारण सगळ्यात आम्ही खाना खाताना तुमच्याकडे तो उद्या मासे मारून जातले हा मासे का फ्रीजमध्ये या ठिकाणी आमचे परममित्र सन्माननीय रोहिदास मांजरेकर बुवा यांच्याकडून हे 100 रुपयाचं पारितोषिक माझ्यासाठी आलेलं आहे त्याचप्रमाणे आमचे परममित्र सन्माननीय संतोष आर्य बुवा यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि त्याचप्रमाणे सन्माननीय प्रशांत साणेकर यांच्याकडून सुद्धा हे 100 रुपयाचं लहानपणाचं पारितोषिक माझ्यासाठी आलेलं आहे मंडळाच्या वतीने स्वीकारतोय धन्यवाद 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 अब मॉनिटर थोडंसं इकडे सरकव बघूया हा काय हा त्यामुळे आवाज त्यांचा अभिषेक शिरसाट बुवा अतिशय सुंदर बुवा आपण भजनाची सुरुवात केलेली आहे बरोबर आज या ठिकाणी एकमेकाला खालून पाडून बोलण्याच्या बाऱ्या आपण ऐकलेल्या आहेत बुवाने सांगितलं की युट्यूबच्या माध्यमातून जगवलेली बाणी पेटवलेली बाणी बुवा अशा हेडलाईन देऊन भजनाची कुठेतरी प्रसिद्धी केली जाते नाही काय बुवा आमचा वादांची काही देणं घेणं नाही बुवा आपण आहोत त्या जागेवरती राहून भजन रसिकांना जेवढा आनंद देता येईल तेवढा आनंद आपण या भजनाच्या माध्यमातून देऊ बरोबर की नाही आज फॅशन बुवाने मगाशी गाणं म्हटलं की भजन नव्हे फॅशन वा फॅशनचा जमाना जरी आलेला असला तरी फॅशन करावी पण आपल्याला रुचेल एवढ्या प्रमाणात करायला पाहिजे नाही काय आपल्याला रुचेल एवढ्या प्रमाणात फॅशन केली पाहिजे किती आपण फॅशन करा फॅशन ही जायला जाणार आपण जर लाली पावला जरी किती जरी लावली तरी बुवा घामाने ती पुसून जाणार पण जर आपण कीर्ती जर चांगली केलेली असेल बुवा तर आयुष्यामध्ये जाता जाता बुवा शेवट तेच राहून जाणार आपण लाली पावडर किती लावा हे काही राहणार नाही बुवा हे मनोरंजनाचं साधन जरी असलं तरी मनोरंजन हे तेवढ्या होत आहे भजन हे शाश्वत आहे आणि हे शाश्वतच चिरकाल टिकून राहणार बुवा म्हणून भजन भक्ती रसातून गेलं माणसासमोर नतमस्तक होणे त्याला भजन म्हणतात आणि हे भजन बुवा आमच्या वारवडिलांनी म्हणजे आमचे जे पंचरत्न बुवा होऊन गेले त्या पंचरत्न बुवाने हा वारसा बुवा अविरतपणे चालू ठेवण्याचं काम केलं आणि कुठेतरी त्याच्या बुवा आपण खांद्यावर आणि त्या खांद्यावरून या भजन रसिकांना बुवा सावली देण्याचा आपण काळजी करायला पाहिजे म्हणून नाही का बुवा म्हणून फुलांचा इतिहास सगळ्यांनी लिहिला फुलांचा इतिहास सगळ्यांनी लिहिला रात्रीचा इतिहास साधण्याने लिहिला आणि या कोकणातील भजनाचा इतिहास माझ्या आज त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवूनच आम्ही या भजनाची सांगता बुवा कुठेतरी करत आलेलो आहोत नाही काय आज तिथे मान्यवर या ठिकाणी आपल्याला बसलेले पाहायला मिळतात बुवा मला या ठिकाणी बोलता बोलून गेले की बुवा माका जोडी घेऊ बघत नाही होतो आज पण बुवा गर्वाने आणि अभिमानाने सांगेन की बुवा तुमच्या जागी दुसऱ्या बुवाचं नाव होता पण जोई बुवाच्या हट्ट असतो बुवा अभिषेक शिरसाट बुवा आज या रंगमंचावरती जोई बुवा आपण पाठवून कधी बोलत नाही बुवा आज अध्यक्ष कार्याध्यक्ष तुमच्या बाजू बसलेले आहेत विचारायचा त्यांना जोई बुवा नाव ज्यांना सुचवलं जातं त्या पासून त्याला निवडून आणले बुवा गेल्या वर्षीपासून बुवा आजाराने व्यतीत झालेले माझे बंधू आहे आज या भजनाच्या माध्यमातून बुवा या परमेश्वराचं नामस्मरण आणि दुसऱ्याच्या कार्याला बुवा कुठेही कोणी बोलू दे छोटं मोठं कार्य असलं त्यांच्या हाताने जर होणार असेल तर वेळ प्रसंगाला धावून जाण्याची जिद्द माझ्या या भावामध्ये आपण आज
या बुवा या भाषणामध्ये बुवा बाकी काय नको बुवा, आपल्याला काय नको, आपल्याला जर अमर राहायचं असेल तर बुवा आपल्याला काय पैसे वाटून ठेवची गरज नाही लागत. पैसा 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 बुवा, पैसा मनुष्याला वरती घेऊन जाऊ शकतो, पण पैशाचं मारलेलं गाठोडं मनुष्य कधी वरती घेऊन जाऊ शकत नाही बुवा. फक्त आणि फक्त ज्या ठिकाणी आपण पुण्य कर्म करणार ते त्या ठिकाणी आपण चिरंतर बुवा टिकून घेऊन जाणार. काय ना बुवा, बुवा आमचे प्रत्येक भजनाच्या माध्यमातून सांगतात आपण काय जाते मी पैसाचा अडका घेऊन जाण्याचा असेल तर बुवा काय फक्त 1 रुपयाचा लाना इथे चिपकवतात नाही का बुवा. आणि आयुष्याच्या शेवटपर्यंत बुवा पैसा 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 पैसा. स्मशानामध्ये एक सुंदर वाक्य लिहिलेलं होतं, स्मशानामध्ये एक सुंदर वाक्य लिहिलेलं होतं की तुझा प्रवास इथपर्यंतच होता, तुझा प्रवास बुवा इथपर्यंतच होता, तुला अखेर इथेच जायचं होतं. आयुष्यामध्ये मायाजाल जमावून पैसा पैसा धन दौलत पैसा अडका नातीगोती बुवा जमावून ठेवली. त्या नातीगोती जमवलेल्या माणसाने बुवा आज या तुला या जागेवरती जाळून टाकलं बुवा. कोण नाही कोणता डाळ भात कोणता, बायको फक्त दरवाजापर्यंत, पाहुणे लावले स्मशानापर्यंत नाही काय. आयुष्याच्या जन्माला येताना बुवा पहिला लंगोट वापरला, त्या लंगोटाला सुद्धा बुवा किसा नाही. आणि ज्यावेळी आपण शेवटचा प्रवास ज्यावेळी करतो ते शेवटचं कफन ज्यावेळी घेऊन जातो त्या कफनाला सुद्धा बुवा किसा नाही. म्हणून आयुष्यामध्ये पैसा पैसा धन दौलत एवढी माया आपण जमावून ठेवतो, कोण नाही संगती घेणार, आपल्या एकट्याच जेवतानी एकट्याच जाऊता, फक्त कर्म जातीवेळी घेऊन जाऊता नाही काय. बायको फक्त स्मशानापर्यंत येणार नाही, दरवाजापर्यंत नाही काय, स्मशानापर्यंत तरी येणार नाही, दरवाजापर्यंत नाही काय. लिव बायको फक्त दरवाजापर्यंत, पोरगो बच्चे घेऊन पुढे जाणार नाही काय. आणि बायको फक्त रडणार फक्त हाताला धरून जाऊला तोपर्यंत ती उडी मारतली, हात सोडलाच नाही तुम्ही ज्या वाटतात कोण नाही कोणता, फक्त आपण पैसे जमा करायचे, हंकी फक्त बायकोच्या हातात द्यायचे, हिसाब फक्त करायचो. म्हणून बँक ऑफ बायको, पैसे साठवून असलं बँक ऑफ बरोडा नको, स्टेट बँक नको, फक्त आणि फक्त बँक ऑफ बायको. बायकोकडे पैसे द्यावा एवढे फक्त आपल्याला मिळते बुवा. इंडिया काय अरे बापरे पुरा तिरेचा काळ बाबा. या ठिकाणी माझे धर्मपत्नी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. बरोबर, मी ज्यावेळी भजनासाठी गावाला असतो, इतर ठिकाणी असतो, त्यावेळी मुलांच्या संगोपनाचं कार्य मला जी आयुष्यभर साथ देते त्या माझ्या धर्मपत्नीसाठी सुद्धा एकदा जोरदार काय. रथाची 2 चाकं असतात काय, रथाची 2 चाकं असतात, एक चाक जरी कोलमडलं तरी रथ गलंडून जातो. म्हणून बुवा परमेश्वराचं नामस्मरण हे शाश्वत आहे आणि हे शाश्वत चिरकाल राहणार. आणि या ठिकाणी ग्वाही दिलेली आहे की या ठिकाणी आम्ही दोन्ही बुवा भजनाला गालबोट लागेल एवढ्या खालच्या पातळीवरती निश्चितच बोलणार नाही. आणि या ठिकाणी जे भजनाच्या रूपाने यायचं आहे ते निश्चितच देऊनच या ठिकाणी जाणार. मग मी सांगितलं की माझे दोन्ही मुलगे या ठिकाणी उपस्थित आहेत. बुवांच्या चिरंजीवांनी सुद्धा मध्यंतरी कुठेतरी चषक घेऊन बघितलं मी, कुठेतरी स्पर्धेमध्ये 1 नंबर पटकावलेला आहे. आणि माझ्या या दोन्ही मुलांनी गंधार जोईल आणि पाठ जोईल आणि आता झालेल्या शालेय व गायन स्पर्धेमध्ये दोघांनी सुद्धा प्रथम क्रमांकाचं पारितोषिक. सावंत बंधू निलेश सावंत दोन्ही या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि या ठिकाणी बरेचसे माझे रिक्षावाले मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत. सुदर्शन मात्रे म्हणा अनेक माझे मित्र रिक्षावाले या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या जन्माची मानाप्रमाणे नतमस्तक होतोय, सर्वांचे आशीर्वाद या ठिकाणी घेतोय आणि सर्वांना त्यांच्या या लग्नामध्ये त्यांना उघडलं असं यश येऊन प्रार्थना परमेश्वराची मी करतो.
कार्य करत असतात. तुमच्या टाळ्या आणि तुमचे आशीर्वाद आमच्या आई वडिलांनी केलेली पुण्याई कुठेतरी फळाला आली आणि या मानाच्या सन्मानाच्या खुर्चीपर्यंत बसण्याचं आम्हाला सौभाग्य मिळालेलं आहे. धन्यवाद. या ठिकाणी आमच्या जामखेड गावचे सुपुत्र सन्माननीय मंगेश मोंडे यांच्यावरती आशीर्वाद रूपी 200 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक माझ्यासाठी आलेले स्वीकारतोय. त्याचप्रमाणे सन्माननीय अमित रासम यांच्याकडून दोन्ही बुवांनी सुंदर अशा प्रकारची भजनाची सुरुवात केली. त्याबद्दल आम्हा दोन्ही बुवांसाठी हे 100 रुपयाचं 200 रुपयाचं पारितोषिक आलेल्या मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. त्याचप्रमाणे सन्माननीय आमचे मार्गदर्शक रामदास नर यांच्याकडून सुद्धा हे माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बुवा या ठिकाणी दत्तात्रयाची चांगली माहिती या ठिकाणी सांगितलेली आहे. बुवा बरोबर भजन म्हटल्याच्या नंतर मी सुरुवातीला सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आमचे परममित्र सुप्रसिद्ध भजन सम्राट बुवा आमचे या नालासोपाऱ्याची शान सन्माननीय जयराम गाडीगावकर बुवा जयराम राणे बुवा यांच्याकडून माझ्यासाठी 101 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आलेल्या मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बुवानी अतिशय सुंदर अशा प्रकारची भजनाची सुरुवात केलेली आहे. काय भजन म्हटल्याच्या नंतर नुसता बोलत राहावं आणि भजन रसिकांना आपण मोठे बुवा असं सांगावं. बुवानी मगाशी सांगितलेलं आहे काय बुवा एवढ्या घाटच्या पातळीपर्यंत आम्ही दोन्ही बुवा निश्चितच या ठिकाणी भजन करणार नाही. आजचा पवित्र दिवस 30 जानेवारी आणि आमच्या सुप्रसिद्ध भजन सम्राट कोकण कलाभूषण ज्यांना पदवी मिळाली ते कोकण कलाभूषण चंद्रकांत कदम यांचा स्मृती दिन आज आहे आणि त्यांच्या पुण्याने पवित्र स्मृती विठावर अभिवादन एका जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद करा. कारण कदम बुवा म्हटल्याच्या नंतर कोकणची शान नाही काय तापलेल्या तव्यावर पाण्याचा थेंब पडला तर आपल्याला दिसत नाही. तापलेल्या तव्यावर जर पाण्याचा थेंब पडला तर आपल्याला दिसत नाही. तो थेंब कमळाच्या पाकळ्यावरती जर पडला तर तो शोभून दिसतो आणि तो थेंब समुद्रामध्ये शिंपल्यामध्ये पडला तर त्याचा मोती तयार होतो. आणि असाच एक थेंब चंद्रकांत कदम यांच्या प्रमाणे देवगड तालुक्यातील अनेक गावांमध्ये पडला आणि आपल्याला थेंब नावाचा किल्ला पडला. कदम बुवा भजन ज्यावेळी चालू करायचे त्यावेळी गाढ झोपेमध्ये असणारा भजन रसिक सुद्धा बुवांच्या भजनामध्ये येऊन डोलत राहायचा नाही काय एवढी त्यांच्यामध्ये ख्याती होती. आणि आता अशी परिस्थिती झाली आहे समोरचा बुवाचं भजन करत असतात त्याच्या बाजूचा बुवा उठून फिरवत असतात नाही काय. बघा आजची परिस्थिती आहे. समोरच उदाहरण घ्या. आज या ठिकाणी मी भजन करतोय बुवा होत त्या जागेवर नाही कोणतरी देतो माणूस बाबा प्रतिनिधी तरी ह्या काय अजिबात नाही. तो फिरायला येतो गाव गाव घोळून येतो कोणाकडे कोणा खाजा आणण्याचा का देतो कोणाकडे काय देणं हा नामाकाम जातो कोणतरी भाडी देतो का ठरवून जातो नाही का बुवा असं थोडी वेगळी होती हा हो बुवा काय समोर ज्याचं भजन चालू असते वेळी आपण गाणं चालू झाल्याच्या नंतर जा परत येऊन बघा नाही काय. पण ही प्रथा आपणच सांगायची नाही आपणच मोडायची. म्हणून बुवा देवासमोर आपण उभं राहून काय मागतो देवाच्या समोर आपण उभं राहून काय मागतो त्यापेक्षा देवळाच्या पाठीमागे आपण उभं राहून कसं वागतो याला समाजामध्ये जास्त किंमत आहे. पटत असेल तर जोरदार टाळ्यांचा आपण देवाच्या समोर जाणार आणि 10 रुपयाचं अगरबत्तीचं पोळं घेऊन जाणार देवासमोर लावणार अगरबत्ती लावणार देवासमोर सुद्धा आपल्या सुगंध येणार त्या सुगंधाची अगरबत्ती घेऊन आपण देवळात लावणार आणि 20 रुपयाचं नारळ घेणार आणि देवासमोर गाणं घालणार. काय देवा गाणं काय घालणार माका 1 लाख रुपयाची लॉटरी लागा दे. अरे देव कसो पावतो माका गाणं
यावेळी आपण देवा तेल सुद्धा घेतला होता गोडा तेल चांगला आपल्या आणि 100 रुपये लिटरवर असतात ना देवा नाही काय ठरवून टाका परत एक पाणी आमचे संतोष कदम परत एक पाणी देऊन टाका त्या का बुवानी मला या ठिकाणी सांगितलं की या भजन क्षेत्रामध्ये 2 अशा व्यक्ती आहेत भजनी बुवा एक संतोष जोईल बुवा आणि एक आमचे संदीप पुजारे बुवा त्या बुवा हे नावं घेतला बुवा याचं आम्हाला समाधान आहे कुठेतरी आम्ही करतो त्या कार्याची पोच पावती आहे का बुवा संदीप पुजारे बुवा म्हटल्याच्या नंतर आता भजन क्षेत्रामध्ये भजनी बुवा नाही की जो स्वतःच्या व्यंगावरती विनोद करून भजन रसिकांना सकाळपर्यंत हसून ठेवत हसत ठेवेल असा भजनी बुवा संदीप पुजारे बुवा सारखा दुसरा कोणी त्यांचं भजन इथे नसताना सुद्धा त्यांची आठवण का होते त्यांचं भजन नसताना सुद्धा त्या ठिकाणी आपली आठवण त्यांची का होते तर त्यांनी केलेलं तसं कार्य आहे नाही काय संदीप पुजारी बुवा जिथे जिथे जातो आम्ही त्याला टकल्यावरून बोलतो नाही काय टकल्यावरून वाईट बोलतो त्याला पण संदीप पुजारी बुवा समोरच्या बुवावर न रागवता फक्त एवढाच सांगणार संदीप पुजारी बुवा काय सांगणार देवाने काय केला जामच कळवलं म्हणजे काय करायचं आहे ना म्हणजे समोरच्या बुवा वाटतं की ह्याचा काय दुसरं अवयवच नाही म्हणजे तो याचा तो माझ्या टकलेवर माझ्या टकलेवर चढतानी म्हणजे वाटता घुसवाल पण खुशी पडून कंटाळलं या टकल्या देवासोबत या फोल्डिंगचा जर असताना तर काढून घराकडे तरी घेऊन गेला पण देवा ती सुद्धा सुविधा माका देऊ हे एवढा जाहीरपणे सांगणारे संदीप पुजारे बुवा एका जोरदार टाळ्या आमचे प्रदीप परशुराम पांचाळ बुवा यांना आम्ही उपमा देतो भजनाच्या माध्यमातून परशुराम पांचाळ बुवाची आठवण जर कोणी करून देत असेल तर जाहीरपणे मी सांगतो भजनाच्या माध्यमातून आमच्या अभिषेक शिरसाट बुवांसारखा आवाज परशुराम पांचाळ बुवांचा दुसरा कोणाचा नाही मातीची खंत आहे तरी अभिषेक शिरसाट बुवांच्या रूपाने परशुराम पांचाळ बुवा जिवंत आहे जोईल बुवा म्हटल्याच्या नंतर वेगवेगळे आवाज करून भजन रसिकांना मंत्रमुग्ध करणार जोईल बुवा नाही काय पण तरी सुद्धा त्याच्यावर शिंतोडे उडवणारे हतच कारण चांगला जर मार्ग जर आपण करत असेल तर त्याच्यावरती बुवा शिंतोडे उडवणारे भरपूर आहे आज वाईटाच्या मार्गावर जाणारा कोण नाही जर चांगला जो कोण करत असा कारण बुवा ज्यावेळी आपण पाणी भरायला जातो विहीर असते गोडं पाणी ज्यावेळी आपण त्या विहिरीमधून काढतो त्या विहिरीच्या तळाशी सुद्धा बुवा एक साचलेला गाळ असतो नाही काय म्हणून प्रत्येक जर कोण चांगला जर करत असेल तर त्याला नाव ठेवणार सुद्धा आज अभिषेक शिरसाट बुवा परशुराम पांचाळ बुवांचा आवाज काढणार तरी सुद्धा त्याला नाव ठेवणारे काही बुवा असतात जाऊ दे आपल्याला दुसऱ्याचा काय देणं घेणं नाही पण आपल्या जेवढा चांगला करून जमा तेवढा आपण निश्चितच करायला पाहिजे नाही काय आज आपण हे भजन पुढे नामस्मरण सत्संग करतो कुणाच्या जोरावरती कुणाच्या जोरावरती करत असेल या ठिकाणी आपण जी मूर्ती पाहतो ती साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जोरावरती आज आपण या भजन पूजनामध्ये करतो नाही काय अरे त्याला वाचून किंमत काय समईच्या वातीला धारा वाचून किंमत काय सर्वांच्या पातीला पाया वाचून किंमत काय जमिनीच्या मातीला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या या छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेले असते ते भजन पूजन नामस्मरण सत्संगात आपल्याला पाहायला मिळालं नसतं एवढंच काय तर मराठी माणूस सुद्धा या महाराष्ट्रामधून हद्दपार झाल्याशिवाय राहिला नसता बुवा आज या छत्रपती शिवाजी महाराजांनंतर जर आम्ही जर कोणाकडे चांगल्या दृष्टीने जर पाहत असो तर या मराठी माणसाचा तारणहार झालेला एकच म्हणू शकतो म्हणजे आमचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी एका जोरदार बाळासाहेब ठाकरे म्हटल्याच्या नंतर त्यांच्या शब्दामध्ये एवढी धार होती आणि कोणी एका माणसाने बाळासाहेबांना निवडण्याचा प्रयत्न केला मुंबई तुमची आणि भांडी घासा आमची हे शब्द बाळासाहेबांच्या समोर वापरले गेले पण एका दिव्या छातीच्या खंदक आणि निखाऱ्याने त्या माणसाला उत्तर दिलं अरे मुंबई तुमची आणि भांडी घासा आमची गोष्ट जरी खरी असली तरी माणसा तुमची आणि पोरं आमची हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे
बापूस बसलो आणि समोरतून पोरगो इलो हातात काय तिची विमलची पुडी आता बघा काय मिक्स करतच चाकचूक चुकचूक चाकचूक कुळकुळा पोरगो इलो आणि बापचा सांगा बाबा तू माझ्यासाठी केलंस काय बाबा तू माझ्यासाठी केलंस काय आता बापसान काय केलं ना त्याचा सांगायचा त्याच्यासाठी बापसान काय केलं त्याचा सांगायचा बाबा मी तुझं काय बाबा मी तुझं काय नाही बापू म्हणता मी म्हणतोय बाबा माझं तुझं काय मी सांगू शकत नाही तिथं तुझा हात एवढा मोठा तलवारीसारख्या कापून आजी तिथे शिवाडायची काय रे तुझा तिची बाबा तुझा आशी मोठ्या मारी लावा इशिलो बाबा शिवते मग बाबा किती मग मी काय बोललोय ना आता मगाशी सांगलं आमच्या दत्तगुरूंचा सांगलंच नाही मी काय बोललोय ना ते तो अर्थ सांग आणि मग भजनात सुरुवात कर अर्थ काय सांगतो कपाळ सांगतो मी काय बोलले तर माझा मागा समजला नाही पण बुवा बरोबर आई वडिलांच्या पुण्याने या क्षेत्रामध्ये आम्हाला ही सन्मानाची गोष्टी मिळालेली आहे धन्यवाद सर्वांना उन्नती का उघडलं आयुष्याला मोक्षी प्रार्थना परमेश्वराची केली त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी एवढं घेऊन ठेवलं त्या महाराजांसाठी एक गीत सादर मोबाईल म्हटल्याच्या नंतर प्रत्येकाच्या हातात हा सोलकाट आज मोबाईल म्हणजे आज फॅशन झालेली आहे नाही का फॅशनचा वेळ सगळीकडे लागलेला फॅशन म्हणजे सगळा जीवन झालेला नाही का
दळीत आम्ही बघलंच ना असं वाटतं ना की वरात अजून तरी बॉम्ब स्पॉट असून इली का असं वाटतं. म्हणजे त्याची अगदी फाटलेली बँड असतात त्याची किंमत 2000 पासून चालू काय त्याची कमाल 38च्या तो बाजारात जाणार 40ची पॅन्ट खरेदी करणार पण तो होत नाही काय आणि तो सत्यनारायणाच्या पूजे पाया पडत पहिलो पुढे समजा तो 2 रुपयाचा पॉइंट जर हा आणि पाया पडत गेलो पाठ्यांना दर्शन घेऊची गरज नाही. एकदा वाकलो रे वाकलो पाठ्यां दर्शन घेऊची गरज नाही. तरी फक्त हात जोडायचे देवा हे उघडे डोळ्याने सहज तुझे माता बघवत नाही. मी हे 2 रुपयाचा पॉइंट आणलाय तो पॉइंट बॉक्स मध्ये टाकतोय वाटले गेला. बरं गावात सुद्धा ही जनावर बुवा गावात सुद्धा असतं ना गावापर्यंत जाऊन पोहोचला गावापर्यंत बघा तुम्ही लग्नांचा सुद्धा का गिराय वाढू पुढे जेवण वाढू बरात एका तुम्ही सांगा फणसाची भाजी वाढ येणार नाही म्हणजे भात वाढशे खिरीचे बाजले खात घालणार तो खिरीचे बाजले. समजा मी पुढच्या पंक्तीत बसलोय खीर आणि पुढच्या पंक्तीत मी बसलोय आणि त्याला सांगलं ए खीरवाले मागा खीर वाढ आणि पाठच्या पंक्तीचा विषय खीरचा तू बसले एका खीर मागाची गरज हा मागा जर तो खीर वाढून वाटलो एका खीर मागाची गरज हा अरे मागताच काय तर त्यांनी डायरेक्ट खिरीची मशीनच जर या ठिकाणी श्री राजेंद्र अपराध या महाराजांच्या गाण्यासाठी हे 200 रुपयाचं लाख मोलाचं पारितोषिक माझ्यासाठी आलेले स्वीकारतो.
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद।